एकदा झालं असं, चोखोबारायांचं लग्न झालेलं होतं. पत्नी गर्भवती होती. तिच्या डिलिव्हरीची वेळ, प्रसूतीची वेळ आणि पंढरपूरच्या वारीची वेळ एकच आली. चोखोबाराय म्हणतात पत्नीला, अगं तुझी प्रसूतीचे समय आणि माझा वारीला जायचा वेळ एकच येतोय, मग वारीला जाऊ की नको? बायको काय म्हणती माहिती? बायको चोखोबारायाच्या पत्नी म्हणतात, महाराज माझ्या प्रसूतीसाठी, माझ्या डिलिव्हरीसाठी, माझ्या बाळणपणासाठी आपल्या वंशाला बोलवते ना. ननंदबाईला बोलून घेऊ, तुमच्या बहिणीला, त्या बाळणपणाला थांबतील. तुमची वारी का चुकवता? तुम्ही वारीला निघून जा, पण जाता जाता तुमच्या बहिणीच्या घरी निरोप द्या की बाळणपणासाठी बोलावलंय. चोखोबारायांना आज्ञा मिळाली आणि एवढे खुश झाले चोखोबाराय. आता तर भजनाला दमच नव्हता, आता दुपटीनं भजन होतं. का? बायकोनच परमिशन दिली. आता बायकोनच परमिशन दिली, भजन चालले. आणि त्या भजनाच्या नादात चोखोबाराय जे पंढरीच्या दिशेने निघाले, बायको बाळंतीन होणारे हे विसरले, बहिणीच्या घरी निरोप द्यायचा हे सुद्धा विसरले. पण इकडं ज्यावी प्रसूतीच्या काळा प्रारंभ झाल्या आणि चिंता पडली, पंढरीच्या रायाला विटेवरच्या मालकाने लुगडं धारण केलं, हातात हिरव्या कंकणाचा चुडा भरला, कपाळाला रुपया उडं कुंकू लावलं, गळ्यात मणी मंगळसूत्र घातलं, पायात जोडवे घातले, पैंजण घातले, एक बाळंताचं गाठोडं, बाळणपणासाठी बाळंतीच लागतात, बाळंत्याचं गाठोडं पांडुरंगाने आपल्या बगलेत आपलं. अरे जो बायकोसाठी झुकला नाही सासरवाडीत, शेवटी लक्ष्मणाला पाय पडावं लागलं, तेव्हा राम वाकले आणि मग सीता मातेने गळ्यात माळ घातली. जो बायकोसाठी कधी झुकला नाही, सासरवाडीत कधी झुकला नाही, ज्याने सासऱ्यासाठी काही केलं नाही, ज्याने बायकोसाठी कधी लुगडं धारण केलं नाही. मला इमानदारीने सांगा, पुरुष मंडळी बसलेत पाठीमागे, आपल्या लेकराला वाटतंय म्हणून कधी कोणता बाप लुगडं नेसला का? हा, ते पोरग म्हटलं, पप्पा तुम्हाला साडी कशी दिसते? ते 2 मुसकाटात हानीन, हा, तोंडातून रक्त पडेपर्यंत बाप हानीन त्याला. एखाद्या बापाने लेकरासाठी लुगडं घातलं असं कधी पाहिलं तुम्ही माईबा? पण जगाच्या मालकाने भक्तासाठी काय करावं? परमात्मा चोखोबारायाची बहीण झाले, दार वाजू लागले. वहिनी दार उघड ग वहिनी, जगाचा मालक बाई झाला, अजून काय व्हावं माईबाप त्याने? वहिनीने दार उघडलं. वंश, मला वाटलं की तुम्ही येतात की नाही. अहो दादा आला होता माझ्याकडे, दादाने सांगितलं माझ्या दादाला काळजी तुमची वहिनी. प्रसूतीच्या वेदना प्रारंभ झाल्या आणि जगाचा मालक चोखोबारायाची बहीण झाला. माझ्या दादांनो, चोखोबारायाला चिंता नव्हती संसाराची, पण जगाच्या मालकाला तर चिंता होती ना त्याची. चोखोबाराय भजन करतायत आणि भजन करतायत त्या भक्तीचं ऋण म्हणून जगाच्या मालकानं चोखोबारायाच्या पत्नीचं बाळणपण केलं, जशी दाई करते ना. बाळ पोटाच्या बाहेर ओढलं, जन्माला आलेल्या बाळकाची नाळ कापली, चूल पेटली, चुलीवरती पातेलभर पाणी ठेवलं, बाळ आणि बाळंतिनीला दोघांना आंघोळ घातली. एक बाळंत केलं, त्या बाळत्यामध्ये बाळाला गुंढाळलं, त्या बाळाला स्नान घातलं. कसं घातलं? जशी अनुभवी म्हातारी बाई त्या बाळाची आजी पणजी जशी बाळाला मांडीवर घेऊन आंघोळ घालते ना 2 पायावर, त्याला माखू घालावं देवाने, त्याच्या अंगाची मालिश करावी. त्या माता माऊल्या पहा तुम्ही, टाळू मागतात, हा, कानात तेल, नाभीत तेल. त्या बाळाला पालथं टाकायचं, त्याच्या डोक्यावर पाणी टाकायचं, थापटायचं, हा, त्याला सोयीचं करायचं. उजवा हात डावा पाय एका जागी आणायचा, डावा हात उजवा पाय एका जागी आणायचा, मग दोन्ही पाय दोन्ही हात एका जागी आणायचे. मग पाणी घालायचं, त्याला उलट टाकायचं, त्याच्या डोक्यावर थोडं ठोपटायचं हळूहळू. का? त्याला डोक्यावर आकार चांगला येतो, चपट डोकं होत नाही, लंबोळं डोकं होत नाही. त्याला झोपले त्याला अंथरुणावर टाकलं तरी वटकन टाकते ती आजीबाई त्याला. का? त्याचं डोकं चपट होईल म्हणून. जगाच्या मालकाने
चोखोबारायच्या लेकराला स्नान घालावं, बाळंतिणीला स्नान घातलं, तिला झोपी घातलं, बाळंतिणीला पद दिली जाते आपल्याकडे 3 टाइम. जेव खाऊ घातलं, नाऊ माकू घातलं की बाळंतिणीला झोपी घालावं. आणि जगाच्या मालकाने बाळंतिणीचे कपडे आणि त्या बाळाचे बाळ ते टोपल्यात घालावेत आणि नदीवर धुण्यासाठी जावं. इकडं ज्यावेळी 21 दिवसाची पायीवारी झाली आणि भगवंताला कळालं आता चोखोबा यायची वेळ झालेली, त्या बाळाचं बारसं केलं जगाच्या मालकाने. चोखोबाराय आपल्या भक्ताचं नाव चोखा मेळा, भक्ताच्या लेकराचं नाव ठेवलं कर्म मेळा. काय भाग्यवान असेल ते बाळ. जगात आल्यावर साधना करावी, एका जन्मात तो प्राप्त होत नाही, 1000 जन्म घालावे लागतात. योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी तू आम्हापासी मागे पुढे. भक्ताने म्हणावं तसं त्याने नाचावं. वाटीभर ताक द्यायच्या गवळणी, वाटीभर. आणि त्या वाटीभर ताकासाठी जगाचा मालक गवळणीच्या तालावरती नाचायचा. ही भक्ती सोपी आहे मायबा. गवळणीने भक्ती केली असं आपल्याला म्हणता येत नाही. त्या ज्या करत होत्या ना तीच भक्ती होती. गवळणीने भजन केलं असं आपल्याला म्हणत नाही, पण त्या ज्या म्हणत होत्या ना त्याचं भजन झालं. जगात येऊन साधना करावी. हजारो वर्ष लोखंडाचे चणे खाणाऱ्याच्या स्वप्नात येत नाही तो. पण ज्या कर्म वेळेच्या जन्मता प्रसंगी जगात कर्ममेळा जन्माला आला आणि येता क्षणी जग पाहण्याच्या आधी तो ज्या परब्रह्माच्या हाती होता, त्या कर्ममेळ्याच्या किती जन्माची पुण्य असेल की त्याच्या जन्माला देव त्याच्या आधी जगात हजर होता. हाताची कूच करून बाळन त्या आधी जगाच्या मालकाने हातात घेतलं. काय पुण्य असेल त्या कर्ममेळ्याचं. अशी कोणती साधना केली असेल त्याने की जन्माला आलोय आणि देवाच्या हातात गेलो. जगाच्या मालकाने धुणं धुतलं, जगाच्या मालकाने बाळते धुतले. काय काय किती क्लिष्ट कामे केली मायबाप त्याने, किती क्लिष्ट कामे. काय असा देव पाहिलं तुम्ही जगाच्या पाठीवरती. त्याने भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं, त्याने भक्ताच्या लेकराचे बाळंती धुतले. सखूबाईसाठी देव सखू झाला. सखूबाई तर दिंडीत निघून गेल्या होत्या. आज त्याच्या देवत्वपणाची परिसीमाच आहे माईबाप, परिसीमाच येतो. भक्त कोण्या थराला जाईल यात काय न बोले. अरे जिथं देवच देवत्व पण विसरत असेल, ही काय पांडुरंगाची भक्ती, काय त्याची किमया, काय त्याच्या भक्तीची ताकद आहे. जसा काम्यक वनामध्ये परमात्मा अर्जुनासाठी सुभद्रा झाला होता, ज्यावेळी सखूबाईच्या पतीच्या मनात काम भावना प्रगट झाली ना, देव सखू झाला आणि सखूच्या रूपात त्याने पतीची ती इच्छा सुद्धा पूर्ण केली. गर्भ वाढू लागला सखूच्या नवऱ्याचा, पण देवाच्या पोटात. ही भक्तीची पराकाष्ठा नाही तर काय. आणि हे सगळं दैवत सोडून तुम्ही, एवढं मोठं दैवत सोडून तुम्ही महाराष्ट्र सोडून इकडं तिकडं फिरतात मायबा. जगाच्या पाठीवरती भक्तासाठी एवढं राबणारा परमात्मा अजून पाहिलाय का आम्ही? असा कुठे दिसलाय का? बालाजीला गेला देव निघून जातो तरी लोक म्हणतात देव कुठे आहे, देव कुठे आहे. काहीला घरी येईपर्यंत देवाचा मेळ लागत नाही. का? तिथून दुरून दर्शन आहे. पण ज्याने पायावर दर्शन दिलंय, भक्तासाठी एवढी क्लिष्ट कामं करतो, असा देव आम्हाला का आवडत नाही? आईसी चंद्रभागा, आईसे भीमा तीर, आईसा विटेवरी देव कुठे. तिकडे चोखोबारायची घरी परत येण्याची वेळ झाली आणि इथं बहिणीच्या वेशातला परमात्मा म्हणतोय, वहिनी आता येते बरं, मी येतो बरं नाही, आता येते बरं. लुगडं नेसलाय ना, हातात बांगड्या भरल्यात ना, कपाळाला कुंकू लावलंय ना, वहिनी आता येते बरं मी. आता 15-20 दिवस झालेत बाळंतपणाला. आता घरी माझी लेकरं बाळ वाट पाहत असतील.
घरची कामं खोळंबली असतील वहिनी. आता तू उठायला बसायला लागलीस. आता लेकरू जरा 15-20 दिवसाचं झालंय वहिनी, येते बरं आता मी. त्यावेळी चोखोबारायच्या पत्नी म्हणतात, वंस माझ्यासाठी तुम्ही एवढं केलं, किती करावं लागलं, बाळंतिणीचं किती करावं लागतं. वंस तुम्ही हे सगळं एकटीनं केलं. वंस हे जर आले असते ना तर तुम्हाला एखादी साडी घेतली असती, चोळी घेतली असती, बांगड्या भरल्या असत्या. आता तुमच्या हातातला चुडा बाळणपणात बाटल्या गेला. बांगड्या फोडाव्या लागतात 12व्या दिवसानंतर. हे जर आले असते तर बांगड्या भरल्या असत्या, साडी नेसवली असती. वहिनी येईल ना ग भाऊबीजला, रक्षाबंधनला येईल ना. तू काय घेत नाहीस का मला? पण मी आता गेलं पाहिजे. घरून मला निरोप आलाय. देवाने ओळखलं होतं, आपल्याला ओळखणारा गावात आलेला आहे. आता नेमकं झालं असं, त्या बाईच्या वेशातला परमात्मा घरातून निघला आणि चोखोबराय जाऊन पोहोचले. आणि चोखोबराय पाहतात बाळंतीने व्यवस्थित आहे. बाळ झोक्यामध्ये झोपलंय, कर्ममेळा नावाचं. बाळसं चांगले, बाळंतीन तजेलदार दिसते. चोखोबराय गेले आणि म्हटले, मी विसरलोच होतो ग बहिणीला निरोप द्यायचा, पण बाळ बाळंतीन व्यवस्थित आहे. तुला तुझं सगळं करता आलं, तू अडली नाहीस कुठं, तुला मदतीची गरज नाही पडली. पत्नी म्हणते, तुम्ही असं कसं बोलता हो? अहो तुम्हीच वंसला पाठवून दिलं होतं ना बाळणपणासाठी माझ्या. आणि ज्यावेळी शब्द कानी पडले, अहो 15-20 दिवस वंस इथं राहिल्या. सगळं केलं हो, किती केलं वंसनी. बाळणपण केलं, आपल्या बाळाला सांभाळलं, नाऊ माकू घातलं, त्याची बाळंती सुद्धा धुतली हो वंसनी आपल्या. माझी लुगडी सुद्धा धुतली, मला पत पाणी केलं, सगळं सोयीला लावून वंस निघून गेल्या. हे शब्द कानी पडले. आणि त्यावेळी चोखोबरायने घरातल्या पंढरीनाथाच्या मूर्तीकडे पाहिलं. पांडुरंगा, तू भक्तासाठी धावून येतोस हे ऐकलं होतं, फक्त अनुभवलं देवा. जीवनातले सगळे संशय मिटले रे, सगळे संशय मिटले देवा. श्रीमंत माणसाला खुर्चीच्या खाली बसलेलं, बस म्हटलेलं जमत नाही, तू विटेवर ना आलास माझ्यासाठी. श्रीमंत माणसाच्या कपड्याला डाग लागलेलं जमत नाही देवा. बाळंती धुतलीस रे माझ्या लेकराची, केवळ माझ्या संसारासाठी लुगडं नेसलास तू, पुरुषाची स्त्री झालास तू. पांडुरंगाला आळवलं. जगाच्या मालकाचे कोटी कोटी धन्यवाद दिले. चोखा मेळा, त्या पुत्राचं नाव ठेवण्यात आलं कर्म मेळा. दलित समाजातले होती मायबा, ज्या घराण्यातल्या लोकांना देवाच्या मंदिराची पायरी चढण्याची सुद्धा मुभा नव्हती. आता बोलू का गोड वाक्य, ऐकताय तुम्ही? जातीपातीच्या भिंती आणि वर्णाच्या उच्चतेच्या भिंती तुम्ही आम्ही निर्माण केल्या. मी आमक्या कुळातला, मी धमक्या कुळातला, मी 96 कुळी, मी देशमुख, तू पाटील, तू साडी कोळी, तू तेली, तू तांबोळी, तू कहार महार कुंभार चांबार नावी वाणी कैकाडी भिल हटकर धनगर ब्राह्मण मराठा क्षत्रिय वंजारी बंजारा, हे आम्ही जाती निर्माण केल्या. आपल्याला स्पर्श झालेला जमत नाही. आपण त्या लोकांच्या अंतःकरणातली भावना नाही पाहिली, त्यांना मंदिराच्या पायऱ्या चढू दिल्या नाही. ज्याला समाजाने मंदिराची पायरी चढू दिली नाही, त्याच्या बायकोचं बाळणपण जर परमात्मा करत असेल, हा विटाळच असतो ना, 6 महिना विटाळच असतो ना. पण परमात्म्याने जर त्याच्या बायकोचं बाळणपण केलं असेल, विचार करा त्या भक्ताच्या जीवनाची, भक्तीची पराकाष्ठा किती असेल माईबाप. आज जगतोय कोणत्या धुंदीमध्ये आम्ही, कोणत्या धुंदीमध्ये, कोणती नशा चढलेली आम्हाला आज नेमकी.